संभाषण कौशल्य एक असं कौशल्य ज्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नाही तर व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यात सुद्धा तुम्हाला महत्त्व मिळवून देणारं कौशल्य आहे हे संभाषण कौशल्य. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्याही संभाषण कौशल्यामध्ये सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही गोष्ट पूर्ण ऐका आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. एक राजा असतो, खूप कर्तबगार, हुशार, पराक्रमी. त्यानं आपल्या कारकिर्दीत आपल्या राज्याला अगदी सुखी आणि समृद्धी बनवलेलं असतं. सगळेजण त्याचा मनापासून आदर आणि सन्मान करत असतात. एके दिवशी एक ज्योतिष राजाला भेटायला दरबारात येतो. खरं तर हा ज्योतिष राजाचा खूप सन्मान करत असतो आणि त्याला राजाचं भविष्य बघायचं असतं. तो राजाला म्हणतो, महाराज, मी तुमची एकूणच कारकीर्द बघून खूप प्रभावित झालोय आणि मी एक ज्योतिष आहे म्हणून मला तुमचं भविष्य बघायची इच्छा आहे. तुमची आज्ञा असेल तर मी तुमचं भविष्य बघू का? राजा पण खुश होतो आणि परवानगी देतो. हस्तरेषा बघितल्यावर मात्र ज्योतिषाच्या चेहऱ्यावरचा रंग सोडतो, कारण राजाचं भविष्य अतिशय वाईट आहे हे ज्योतिषाला समजतं. तो राजाला म्हणतो, महाराज, माफ करा, पण एवढं वाईट भविष्य मी आजपर्यंत कोणाचंच बघितलं नाही. राजाला धक्काच बसतो. राजा म्हणतो, सगळा राज्यकारभार सुरळीत चालू आहे, प्रजा सगळी आनंदी आहे, माझं कुटुंबही कारस्थानी नाही, सगळे सात्विक आहेत, कुणा शत्रूची तर राज्याकडे बघायची पण हिंमत नाही, आणि असं असताना तू काय सांगतोयस रे की माझं भविष्य वाईट आहे म्हणून? महाराज, तुम्ही जे बघताय तो वर्तमान काळ आहे, पण मी जो बघतोय, मी जो तुम्हाला सांगतोय तो तुमचा भविष्य काळ आहे, आणि दुर्दैवाने तोच भविष्य काळ तुमचा खूप भयानक आहे. काय आहे रे माझं वाईट भविष्य? सांग आत्ताच, मला पण ऐकायचंच आहे. यावर ज्योतिष म्हणतो, महाराज, एक दिवस तुमच्या डोळ्यांसमोर तुमचे सगळे कुटुंबीय मरणार आहेत. तुमचे वैद्य, तुमचे अधिकार, तुमची संपत्ती तुमच्या कुटुंबियांना वाचवू शकणार नाहीत. हे ऐकल्यावर मात्र राजाची सहनशक्ती एका क्षणात संपते. तो ताडकन उभा राहतो आणि आज्ञा देतो, या ज्योतिषाला कठोरमधली कठोर शिक्षा द्या, राज्यातून हकलून द्या, परत कधी माझ्या डोळ्यासमोर हा दिसायला सुद्धा नको. राजा एवढे अधिकार जर आपल्याला मिळाले असते तर अशा शिक्षा आपण रोज दोघा तिघांना तरी दिल्या असत्या ना? काय करायचं? आपल्यासारख्या सामान्य माणसांना रोज अशी 2-3 माणसं तरी भेटतातच जी असं काहीतरी बोलतात, असं काहीतरी वागतात जे आपल्याला अजिबात आवडणारं नसतं. जाऊ द्या, तो आपल्या गोष्टीचा भाग नाही. आपण आपली गोष्ट पुढे घेऊन जाऊया. हा ज्योतिष राजाचं भविष्य सांगून गेल्यावर काही दिवसांनी आणखी एक ज्योतिष दरबारात येतो आणि तोही राजाला म्हणतो, महाराज, मला तुमचं भविष्य बघायचं आहे. राजाला आठवण होते की मागच्या वेळी ज्योतिष दरबारात आल्यानंतर काय झालेलं असतं ते. राजा विचार करतो, त्यालाही क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं असतं, आणि मग राजा त्याला भविष्य बघायची परवानगी देतो आणि ज्योतिष भविष्य बघतो. खरं तर या ज्योतिषाला सुद्धा राजाचं तेच भविष्य दिसतं जे पहिल्या ज्योतिषाला दिसलेलं असतं, पण हा ज्योतिष पहिल्यापेक्षा हुशार असतो. याचं संभाषण कौशल्य खूप चांगलं असतं. तो राजाला म्हणतो, महाराज, एवढं चांगलं भविष्य मी आजपर्यंत जगात कुणाचंच बघितलं नाही. हे ऐकल्यावर राजाचा जीव भांड्यात पडतो. एक उत्साहाचा श्वास भरत राजा आपली नजर संपूर्ण दरबारातून फिरवतो. दरबारात महाराज की जय, महाराज की जय असा सीन तयार होतो. तुमचं भविष्य एवढं सुंदर आहे, तुम्ही एवढे दीर्घायुषी आहात की तुमच्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त तुम्हीच जगणार आहात. हे ऐकल्यावर तर राजा भारावूनच जातो. ज्योतिषाला बक्षीस देतो, त्याचा सन्मान करून त्याला परत पाठवतो. पहिल्या ज्योतिषाने सांगितलेलं असतं, तुमच्या समोर तुमचे सगळे कुटुंबीय मरणार आहेत, आणि दुसऱ्या हुशार ज्योतिषानं सांगितलेलं असतं, तुमच्या कुटुंबात सगळ्यात जास्त तुम्ही जगणार आहात. दोघांनी पण एकच भविष्य सांगितलेलं असतं, पण सांगण्याच्या पद्धतीमध्ये दोघांच्यात जमीन आसमानचा फरक असतो. पहिल्याच्या सांगण्यामध्ये भीती वाटत होती, त्याचं म्हणणं स्वीकारायला जड जात होतं, त्याचं बोलणं ऐकताना उत्साह कमी होत होता, पूर्णपणे नकारात्मक. तर दुसऱ्याच्या सांगण्यात सकारात्मकता होती, राजाला जगण्यात उमेद मिळेल एवढी ऊर्जा होती. बऱ्याचदा आपल्या बोलण्याने समोरच्याचं मन दुखतं. अशा वेळी आपला हेतू त्याचं मन दुखवण्याचा नसतो, पण आपली बोलण्याची पद्धत चुकीची असते, त्यामुळे समोरच्याचं मन दुखतं. जे नंतर आपल्या लक्षात येतं. माझ्या शाळेच्या भिंतीवर एक खूप सुंदर सुविचार लिहिलेला होता,
तुम्हाला सुद्धा तो माहिती असेल. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. आपल्याला बोलायची घाईच खूप झालेली असते. एखादा मुद्दा जो समोरच्या व्यक्तीच्या फेवरमध्ये नाही, जो त्याला आवडणारा नाही, पण तो महत्त्वाचा आहे आणि त्याला पटवून देणं गरजेचं आहे, तर तो मुद्दा त्याला पटवून देताना गडबड कशाला करायची? त्यावर थोडा वेळ विचार करा. 1 दिवस घ्या, 2 दिवस घ्या, 1 आठवडा घ्या. बोलण्याची योग्य पद्धत निवडा. आपण जे बोलणार आहोत ते बोलताना शब्द कोणते असायला हवेत, त्याचं टोनिंग काय असायला पाहिजे, याचा प्लॅन तयार करा आणि मग बोलायला जा. एक लक्षात ठेवा, जेव्हा शब्द अपयशी होतात ना, तेव्हाच युद्ध सुरू होतं. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.